त्यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. तसेच सन्मान्य संतोजी थेराडे हे आपल्या सगळ्या परिचयाचे आहेत, परंतु ते माझ्या मते त्यांनी जिल्हा परिषद येथे हॅट्रिक मारून माझ्या मते 3 वेळा सलग ते निवडून आलेले आहेत. तर आमच्या वाडीच्या वतीने मी त्यांचा आणखी एक छोटासा सत्कार करू इच्छितो. धन्यवाद. तसेच आपण आपले लाडके सरपंच, आता सरपंच राहिले नाहीत, माजी सरपंच म्हणता येईल, आपले लाडके पंचायत समिती सदस्य दत्ताजी लाकड हे देखील इथे पुन्हा एकदा उपस्थित आहेत. त्यांचा देखील मी एक छोटा सत्कार करू इच्छितो. आपले गावचे गावकर वीरेश गावकर त्यांचा सत्कार करतील. डीजे तसेच ग्रामपंचायत समिती सदस्य सौ अपर्णा जाधव यांचा देखील एक छोटासा पुन्हा एकदा आमच्या वाडीच्या वतीने सत्कार करू इच्छितो. मी आपले जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य संतोजी थेराडे यांना आशय विनंती करीन की त्यांनी आपलं 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचं आहे. आपल्या रांगाव गावच्या ग्रामदैवताच्या चरणी नतमस्तक होतो. महाराष्ट्राचा आराध्यवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचं पुण्यस्मरण. आजच्या या कुंभारवाडी प्रीमियम लीगच्या निमित्तानं उपस्थित आपल्या सगळ्यांचे कार्यसम्राट आवडते दत्तासेठ लाकण नूतन पंचायत समिती सदस्य, दुसरे आमचे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं निवडून आलेले आमच्या अपर्णाताई जाधव, त्याचबरोबर आमचा अरविंद जाधव, आमचा आप्पा खताते सूर्यकांत खताते उर्फ आप्पा खताते, चंद्रसेठ मिरगळ, ज्यांनी या इलेक्शनमध्ये खूप अशी मेहनत घेतली ते आमचे गावकर विरेशजी कुंभार, सचिन कुंभार, सगळ्यात तरुण आमचा कृष्णा रांगवकर लक्षात आहे, त्याचबरोबर उपस्थित आमचा चिले कुठे गेला, आणि या वाडीतील ही सगळी आमची तरुण सर्व मंडळी जो आपण आमचा सत्कार केलेला आहे. समोर देव आहे, आपलं दैवत आहे, आणि मग या इलेक्शनमध्ये एका साईडला धनशक्ती आणि एका साईडला जनशक्ती. बिचारा आमचा गावकर कुंभार खूप टेन्शनमध्ये होते. आमचा सचिन जीवाचं रान करत होता. आमचा प्रशांतचं नाव घ्यायचं राहिलं. जे आम्ही कधीही बघितलं नव्हतं की जे आमच्यापासून थोडेसे दूर आलेले होते, ह्या इलेक्शनला या देवानं अशी काय कृपा केली. मी सचिन फोन केला, तुला बोलवलं का? प्रशांतला पण नाही, प्रशांतचा मला स्वतःहून फोन आला, साहेब मी येतो, आम्ही येतोय सगळेजण, आम्ही सगळी मुलं तुमच्याकडे येणार आहोत, सगळी मुलं आम्ही तुमचा प्रचार करणार, कारण आम्हाला तुम्ही हवे आहेत. म्हणजे हे जे प्रेम आहे, हे प्रेम आम्हाला पाहायला मिळालं. ही आपल्या दैवताची कृपा आहे. खूप लोकांनी देव पाण्यात डुबून ठेवले होते की काहीतरी होईल, कारण वातावरणच तसं होतं. एका साईडला एवढा भरमसाठ पैसा, एवढा पैसा कुठून आला मला माहिती नाही.
एवढे पैसे जर इलेक्शनला पंचायत समितीने जिल्हा परिषदेसाठी येणार असतील तर ह्याच्या पुढची इलेक्शन कशी होणार हा विचार न केलेला बरा. आणि देवाच्या चरणी प्रार्थना करेन असे जे पैशांची उधळपट्टी करतात यांना म्हणावं देवानं यांना विकास काम करण्याची सुदबुद्धी देऊ. पैसे वाटण्यापेक्षा विकास कामं करा. हे रस्ते खराब झालेले आहेत, काही ठिकाणी पाकाड्या नाहीत. ज्यांची पाकाडी केली ते विरोधात गेले, पण रस्त्याने खड्ड्यात पाय जातात त्या बिचाऱ्याने मतदान केले. ही आपण सगळेजण एक वेगळ्या पद्धतीनं आमच्यावरती प्रेम करता याबद्दल सर्व आमच्या इथल्या मायभगिनींचं, सगळ्या मायभगिनी आमच्या बसलेल्या तिकडे क्रिकेट बघणार आहेत. त्याचबरोबर सगळेजण आपण जी तरुण मंडळी आहेत एक हातात हात घालून जे काम केलं त्याच्यामुळंच आम्ही जे विचारही केलं नव्हतं की आम्हाला 2000चं लीड मिळेल, ते 2000चं लीड हे आम्हाला मिळालं. ही आमची दौलत नाही, आपल्या सगळ्यांनी जो आम्हाला आशीर्वाद दिला ही दौलत आहे. या सगळ्या मायभगिनींनी जे आशीर्वाद दिले ही आमची दौलत आहे. आणि म्हणून या सगळ्यांमध्ये आपण सगळ्यांनी असंच प्रेम आमच्यावरती करताय. देवाच्या चरणी मी प्रार्थना करेन आमच्या सगळ्यांना खूप चांगलं आरोग्य चांगलं त्यांना कामधंद्यामध्ये यश दे अशी विनंती आपल्याला करेन. आपण सुंदरपैकी KPL भरवले आहेत, कुंभारवाडी मर्यादित आणि सगळे तरुण म्हणजे कृष्णा रांगवकरसारखे जे सगळे खेळत आहेत यांना मनापासून शुभेच्छा देतो. कारण हा पोरांचा खेळ राहिला नाही, तो बापांचा पण झाला आहे, ह्याला महत्त्व आहे. आणि म्हणून आपण सणामध्ये आल्यानंतर सगळं वय विसरून जे आनंद उत्सव साजरा करतात हीच खरी आपली हिंदू संस्कृती आहे. आणि म्हणून तुम्ही खऱ्या अर्थानं जागवताय. म्हणून तुमच्या या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो, तुमच्या या क्रिकेटला शुभेच्छा देतो. एवढी आपल्याला सगळ्यांना देवाने आपल्याला सगळ्यांना चांगलं आयुष्य देऊ अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. आम्हाला बोलवलात, आमचा आदर सत्कार केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. गावकर मी बोलतो आहे. आणि आपला हा जो रस्ता राहिलेला आहे या रस्त्याची जबाबदारी माझी आहे. तुम्ही गावच्या देवळात सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे कुठेही तिथं तूट पडणार नाही. मी कोणाच्याही मानेवर पाय देईन, वेळेला आंदोलन करायला लागलं तरी चालेल, परंतु आपण हे करणार आहोत. कारण खरं हे काम आमदार खासदारांचं आहे. 2-2 वेळा आपण त्यांना आमदार खासदार केले तरीसुद्धा या कामाकडे दुर्लक्ष केले. पुन्हा इलेक्शनला सांगतात जर मतदान केलं तर रस्ता करू. चला ठीक आहे, आम्ही रस्ता करू. आता रस्ता कशा पद्धतीनं करायचा याचं चांगलं आकलन आम्हाला आहे. फक्त अध्यक्ष उपाध्यक्ष बसू द्यात ते, आणि तात्पुरतं डागजुजी ही थोडा मार्च फक्त जाऊ देत. थोडे कॉन्ट्रॅक्टर थोडे रिलॅक्स झाले की त्यांच्याकडनं तर मार्च एंडिंगची त्यांची कामं चालू आहेत सगळ्या ठिकाणी. हेही आपल्याला पावसामध्ये कुठेही थोडा प्रॉब्लेम नाही याची दक्षता घेऊ आणि पुढच्या आर्थिक वर्षात हा रस्ता चांगल्यापणे करून देऊ. कारण तुम्ही सगळेजण तरुण या सगळ्या रस्ते मागताय, पैसे मागत नाहीत हे महत्त्वाचं आहे. काम विकास काम मागताय हे याच्या मागचं चांगली गोष्ट आहे. म्हणून तरुणांनी खऱ्या अर्थानं या सगळ्या विकास कामांमध्ये उतरायला पाहिजे. सध्या या आपल्या देशातला विकास हरवला आहे. 1500 रुपयाकडं विकास गेला आहे, रेशन कार्डाकडं विकास गेला आहे. रेशन कार्ड कोणाला मिळतं आहे न मिळतं आहे त्याचं नाही, परंतु इलेक्शन आलं की आनंदाचा शिधा द्यायचे, आता तो पण बंद झाला. भेटला का ह्या वर्षी दिवाळीत भेटला काय 2 वर्षे इलेक्शनच्या अगोदर काय धुमाकूळ. आला दसरा आनंदाचा शिधा, आली दिवाळी आनंदाचा शिधा, आली होळी आनंदाचा शिधा. आता सगळा शिधा बंद. देवाला मी प्रार्थना करेन हे फक्त 1500 रुपये देतात ते फक्त इलेक्शन नंतर बंद होऊ नयेत एवढीच देवाच्या चरणी प्रार्थना. तेही बंद करायला हे कमी करणार नाहीत अशी ही सगळी राजकारणी सगळी मंडळी आहेत. आणि म्हणून हे आपण सगळ्यांनी अनुभवायला पाहिजे. आणि असाच जर पैसा राजकारणात राहिला तर मला वाटतं चांगला कार्यकर्ता काम करणारा टिकेल की नाही त्याची शक्यता नाही. आमदारकीला तेच, खासदारकीला तेच, पंचायत समितीला तेच, आता उद्या पुन्हा ग्रामपंचायत येते. आता तिथं पण जर तसंच तेच, बुवा या, अरे बुवा आमचे आलेले आहेत, अशी ही सगळी पवित्र लोक, एवढी सगळी मोठी माणसं, भक्तगणातली माणसं सगळी आमच्या पाठीमागं होती. म्हणूनच खऱ्या अर्थानं आमचा विजय हा सोपा झालेला आहे. पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण वेळात वेळ काढून इथपर्यंत आलात त्याबद्दल
आपण सर्वांचे मनपूर्वक आभार आणि आपण अशीच पदोन्नपत्ती वरपर्यंत करत राहा, अगदी वरच्या पदापर्यंत पोहोचा असे आम्ही सर्व केदारचरणी प्रार्थना करतो आणि आपण सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद 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 सर.